नमस्कार मित्रो, आज कालच्या लेक्चरमध्ये आपण कॉमन नेम ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड्स, अल्डिहाइड्स आणि अमाइड्स या तीन ईस्टर अशा चार कंपाऊंडचा आपण कॉमन नेम आपण डिस्कशन केलात पहा। आता छोटे छोटे आपण दोन बघणार आहात आणि त्याच्यानंतर आपण IUPAC नॉमेनक्लेचरकडे आपण वन बाय वन आपण जाऊ पहा। तर सुरुवात करत असताना आपण काल जे डेरिव्हेटिव्ज आपण पाहिलात, ज्याच्यामध्ये आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडचे डेरिव्हेटिव्ज आपण पहिल्यांदा ईस्टर पाहिलात, त्यानंतर आपण पाहतो दुसरा जो असेल तर अमाइड, तिसरा जो असेल तर ॲसिड हॅलाइड, चौथा असेल तर तो ॲसिड अनहायड्राइड, असे आपल्याला काय मिळतील पहा। तर कार्बॉक्झिलिक ॲसिडचे डेरिव्हेटिव्ज मिळतात, त्यापैकी आपण अमाइड आणि त्यानंतर त्याचबरोबर आपण ईस्टर यांचं नॉमेनक्लेचर आपण काल कॉमन नेम सिस्टमनुसार आपण पाहिलात। आज आपण जे पाहणार आहात त्याला आपण म्हणतो कॉमन नेम ऑफ ॲसिड हलाइड्स। याला आपण रिप्रेझेंट करत असताना आपण काय लिहितो पहा, RC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा X असेल। Xचा अर्थ आपल्याला माहिती आहे की Cl हा Br किंवा हा आयोडीन असेल, यांना आपण हायलोजन्स असं म्हणतो पहा। तर आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तर तो कसा मिळतो हे तुम्हाला माहिती आहे पहा। यालाच आपण असायलेटिंग एजंट्स म्हणून आपण पुढे चालून आपण त्याचा उपयोग करणार आहोत पहा। कारण याच्यामध्ये जो ग्रुप असेल तर हा C डबल बॉन्ड O हा जो ग्रुप असतो, या ग्रुपला आपण काय म्हटलं जातं पहा, असाइल ग्रुप असं म्हणतो। असाइल ग्रुप, जसा अल्किल ग्रुप असतो तसा हा असाइल ग्रुप असतो असं लक्षात ठेवा। आणि ज्यावेळेस अशा असाइल ग्रुपला एखादा हायलोजन ग्रुप जोडलेला असतो त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे पहा, ॲसिड हलाइड्स असं म्हणतात। दॅट इज द OH group of carboxylic acid is replaced by the halogen atoms. These compounds are called like the halides. त्यांना आपण काय म्हणतो, ॲसिड हलाइड्स म्हणतो। म्हणून आपण डेफिनेशन करत असताना ॲसिड हलाइड्स आर halogen derivatives of कार्बॉक्झिलिक ॲसिड। कार्बॉक्झिलिक ॲसिडचा तो हायलोजन डेरिव्हेटिव्ह आहे असं आपण लक्षात ठेवा। आता त्याच्यामध्ये आपण जर बघितलात तर काय पाहतोय आपण, हा तुमचा RC डबल बॉन्ड O आणि हा OH ग्रुप असेल, यांच्यापासून आपल्याला OH ग्रुप रिप्लेस होऊन त्या ठिकाणी जर एखादा X ग्रुप येत असेल, त्याला आपण म्हणतो RC डबल बॉन्ड O हा तुमचा X असेल, तर याला आपण काय म्हणतोय पहा, ॲसिड हलाइड असं म्हणतात, ॲसिड हलाइड। तर या पद्धतीनं आपण काय म्हणतोय पहा, ॲसिड हलाइड जो असेल तर हा असायलेटिंग एजंट्स म्हणून आपल्याला उपयोगात आणतो। आणि अशा ॲसिड हलाइड्सचं काही नंबर ऑफ ॲसिड हलाइड्स आपण वारंवार आपण उपयोगात आणत असतो आणि ते फार उपयोगी असतात। त्यासाठी आपण याची माहिती असणं गरजेचं आहे, याचं कॉमन नेम आणि त्याचं IUPAC नेम पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन ॲसिड हलाइड्स कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात येईल। आता कॉमन नेम लिहित असताना आपण काय लिहितोय पहा, तर ज्यावेळेस आपण हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह सांगितला मी तुम्हाला, कार्बॉक्झिलिक ॲसिडचा। कार्बॉक्झिलिक ॲसिडचा जर डेरिव्हेटिव्ह असेल तर त्यावेळेस आपण काय करतोय पहा, हा तुमचा HC डबल बॉन्ड O हा OH ग्रुप असेल आणि याच्यासोबतचा तुमचा जो OH ग्रुप असेल तो जर OH ग्रुप एखाद्या Cl मुळे निघून जात असेल आणि त्यापासून तयार होतो हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा Cl असेल, बरोबर आहे। याला आपण काय म्हणू शकता पहा, याला आपण फॉर्मिक ॲसिड म्हणतो, फॉर्मिक ॲसिड असं म्हणतात, बरोबर आहे। आता याचं नाव देत असताना पहा, याच्यानुसार आपण काय म्हणतो, फॉर्मिल क्लोराईड, याला आपण काय म्हणायचं आहे, फॉर्मिल क्लोराईड। म्हणजे याच्यातला IC ॲसिड काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी YL जोडायचा, म्हणजेच आपल्याला काय तयार होईल पहा, फॉर्मिल, हा फॉर्मिल क्लोराईड। हे काय नाव बनलं तुमचं, फॉर्मिल क्लोराईड। म्हणजे तुमचा IC ॲसिड आपण काढून टाकलात आणि त्या ठिकाणी काय आणलात आपण, YL आपण सफिक्स आणलात, म्हणजे त्यानुसार तुम्हाला काय बनेल पहा, तर फॉर्मिल क्लोराईड आपल्याला बनतो। तसाच आपण दुसरं एक्झाम्पल पाहत असताना हा तुमचा CH3C डबल बॉन्ड O हा OH ग्रुप असेल, याच्या जवळचा एखादा Br नी जर OH ग्रुप आपण रिप्लेस केला तर काय होईल पहा, इथला OH ग्रुप आपण रिप्लेस केला तर या Br नी तयार होतो CH3C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा Br असेल। तर याचं नाव काय असेल तुम्हाला, ॲसिटिक ॲसिड, बरोबर आहे। या ॲसिटिक ॲसिड मधला IC ॲसिड आपण काय केलात, रिप्लेस केलात आणि त्या ठिकाणी काय आणायचा, YL आणायचा, म्हणजेच आपल्याला काय बनेल पहा, ॲसिटिल क्लोराईड।
किंवा ॲसिटिल ब्रोमाइड असा आपल्याला मिळेल. हा ॲसिटिल ब्रोमाइड आपण त्याला म्हणतो. क्लोरीन असेल तर क्लोराईड, आयोडीन असेल तर आयोडाईड आणि ब्रोमिन असेल तर ब्रोमाइड. तर या पद्धतीने आपण ॲसिटिल ब्रोमाइड असं नाव देऊ शकता. मग असे आपण पुढं कुठेही गेलात तर त्याच्यामध्ये प्रोपॅनिल क्लोराईड येऊ शकतो, ब्युटॅनिल क्लोराईड येऊ शकतो किंवा एखादा व्हॅलरिल क्लोराईड आपल्याला येऊ शकतो, कॅप्रिल क्लोराईड आपल्याला येऊ शकतात. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड हलाइड्स. म्हणजे दुसरा आपण जर बघितलात ज्याच्यामध्ये आपण हा CH3, हा CH2, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा Cl असेल तर याला आपण काय नाव देऊ शकतो. हा प्रोपिल आहे, प्रोपॅनॉइक आहे आणि प्रोपॅनॉइक मधला प्रोपियानिल क्लोराईड, याचं नाव काय तयार झालं, प्रोपियानिल क्लोराईड असं आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट जर आपण बघितला जसं आपण एखादा CH3, हा CH2, हा CH2, C डबल बॉन्ड O Cl, याला ब्युटेरिक ॲसिड म्हणतात. ब्युटेरिक ॲसिड मधला आयसी ॲसिड काढून टाका, हा ब्युटेरिल क्लोराईड हे त्याचं नाव होऊ शकतं. म्हणजे याला आपण काय म्हणतोय दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड हलाइड्स असं आपण त्यांना म्हणतो. तर एवढे आपल्याला एक्झाम्पल या ॲसिड क्लोराईड्सचे आपल्याला कॉमन नेम सिस्टीमनुसार हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात येते. नेक्स्ट बघा, आता आपण पुढचा कंपाऊंड्स आपण पाहतो ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकता ॲसिड अनहायड्राईड, याची ओळख आपल्याला होणं गरजेची आहे. तर नेक्स्ट कंपाऊंड्स आपण पाहणार आहात ॲसिड अनहायड्राईड. तर आता बघा ॲसिड अनहायड्राईड आपण कुणाला म्हणतो ॲसिड अनहायड्राईड. तर ॲसिड अनहायड्राईड जर बघितला तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय बघा. तर ॲसिड अनहायड्राईडला आपण लिहित असताना RC डबल बॉन्ड O, हा O, C डबल बॉन्ड O आणि हा R असं लिहितात. किंवा यालाच आपण असं लिहू शकतो RC डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा R असेल. तर हा तुमचा ॲसिड अनहायड्राईड आपल्याला पाहायला मिळतो हा ॲसिड अनहायड्राईड जो असेल तर हा बनतो कसा तर हा ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे याला आपण असाइल डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड असं म्हणतात. म्हणून आपण याला काय म्हणतोय इट इज असाइल डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड असं म्हणतो. आणि असाइल डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजेच आपल्याला काय मिळतो कार्बोक्सिलिक ॲसिड RC डबल बॉन्ड O हा तुमचा OH ग्रुप असेल. बरोबर आहे. याच्या जवळचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी RC डबल बॉन्ड O ग्रुप येतो. याला आपण असाइल ग्रुप म्हणतात आणि त्यानुसार तुम्हाला RC डबल बॉन्ड O हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा R असेल. म्हणजे हा ग्रुप आपल्याला कुणापासून मिळाला तर दुसऱ्या एखाद्या कंपाऊंड पासून. आणि तो कधी येतो जेव्हा या कार्बोक्सिलिक ॲसिड जवळचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी असाइल ग्रुप येतो. त्या कंपाऊंडलाच आपण काय म्हणतोय ॲसिड अनहायड्राईड असं म्हटलं जातं. मग आता ते ह्या ॲसिड अनहायड्राईड्स असतील तर या ॲसिड अनहायड्राईडचं नॉमेनक्लेचर कार्बोक्सिलिक ॲसिडच्याच नॉमेनक्लेचरच्या आधारावर आपण करत असतो. आणि ते कसं करतात ते आपण डिस्कशन करू तर याच्यामध्ये आपण काय डिस्कशन करतोय याचं कॉमन नेम देत असताना आता आपण काय म्हणतोय हा तुमचा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा OH ग्रुप असेल आणि त्या ठिकाणी जर एखादा CH3 CO ग्रुप येत असेल तर आपल्याला काय बनेल तर हा CH3 C डबल बॉन्ड O हा O C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 याला आपण ॲसिटिक अनहायड्राईड याला काय म्हणतो आपण ॲसिटिक अनहायड्राईड असं आपण त्यांना म्हणतो. तसंच आपण जर एखादा किंवा ॲसिटिक अनहायड्राईड त्याचबरोबर आपण एखादा CH3 CH2 हा C डबल बॉन्ड O हा O C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH2 आणि हा तुमचा CH3 येत असेल तर याला आपण काय म्हणतोय प्रोपियानिक अनहायड्राईड असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकता. तर हे आपल्याला अनहायड्राईड्स आपल्याला माहीत असावेत तर फॉर्मिक अनहायड्राईड असेल किंवा एखादा ॲसिटिक अनहायड्राईड असेल, प्रोपॅनॉइक अनहायड्राईड असेल, ब्युटॅनॉइक अनहायड्राईड असेल, व्हॅलरिक अनहायड्राईड असेल किंवा कॅप्रिक अनहायड्राईड्स असतील तर असे अनहायड्राईड्स आपण त्या ठिकाणी उपयोगात आणू शकतो तर हे आपण या कॉमन नेम आपण हे जे बघितलात कार्बोनिल कंपाऊंडचे आपण कॉमन नेम आपण बघितलात. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये
तर आता पहा, याच्या अगोदर आपण जेवढे कंपाऊंड्स पाहिला, शेवटचा एक कंपाऊंड आपण कॉमन नेममध्ये पाहतो, ज्याला आपण कीटोन्स म्हणतात. तर कीटोन्स कशाला म्हणतात, कीटोनचं क्लासिफिकेशन आपण थोडक्यात बघू आणि त्यानंतर आपण त्याचं कॉमन नेम आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. पहा, तर कीटोन्स आपण कुणाला म्हणतो पहा, when the carbonyl carbon atoms containing the two same or different alkyl groups in their molecules are called as the ketone. कीटोन आपण कुणाला म्हणतो पहा, की कार्बोनिल कार्बन ॲटम म्हणजे हा तुमचा जो कार्बोनिल ग्रुप असतो, या कार्बन ॲटमला आपण काय म्हणायचं आहे, कार्बोनिल कार्बन ॲटम, आणि याला आपण काय म्हणतोय पहा, कार्बोनिल ऑक्सिजन ॲटम असं नाव दिलं जातं. बरोबर आहे. तर आपण डेफिनेशन करत असताना या कार्बोनिल कार्बन ॲटमला दोन सारखे किंवा दोन वेगवेगळे अल्किल ग्रुप जोडलेले असतात, त्या कंपाऊंडला आपण काय म्हणायचं आहे पहा, कीटोन असं म्हटलं जातं. जसं आपण एक एक्झाम्पल पाहताना RC डबल बॉन्ड O हा R असेल किंवा एखादा RC डबल बॉन्ड O R' असेल, यांना आपण काय म्हणतोय पहा, कीटोन असं म्हटलं जातं. म्हणून आपण कीटोन हा एक कार्बोनिल कंपाऊंड आहे आणि ज्या कार्बोनिल ग्रुपमधल्या कार्बोनिल कार्बन ॲटमला दोन सारखे किंवा दोन वेगवेगळे अल्किल ग्रुप जोडलेले असतात, त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, कीटोन असं म्हटलं जातं. बरोबर आहे. तसंच आपण जर अल्डिहाइडसोबत कम्पेअर केला तर अल्डिहाइडमध्ये काय असेल, तर कार्बोनिल कार्बन ॲटम्स कंटेन्स ॲटलिस्ट वन हायड्रोजन ॲटम. म्हणजे अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये जर आपण डिफरन्स बघितलात तर या कार्बोनिल कार्बन ॲटमला जेव्हा कमीत कमी एक हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असतो, त्यांना आपण अल्डिहाइड असं म्हटलं जातं. आणि जर या कार्बोनिल कार्बन ॲटमला दोन अल्किल ग्रुप जोडले असतील तर त्यांना आपण काय म्हणतोय पहा, कीटोन असं म्हणतो. असा त्यातला डिफरन्स आपण लक्षात घेऊ. पहा, त्यानंतर आपण हे कीटोन जे असतात, या कीटोन्स आपण नॉमेनक्लेचर पाहण्या अगोदर आपण त्याचं क्लासिफिकेशन आपण पाहणार आहात. म्हणून आपण या कीटोन्समध्ये आपण डिस्कस करत असताना काय म्हणतोय बघा, कीटोन्सचं आपण क्लासिफिकेशन ते दोन प्रकारचे पाहायला मिळतात. एक सिमेट्रिकल कीटोन, दुसरा अनसिमेट्रिकल कीटोन किंवा सिंपल कीटोन किंवा मिक्स्ड कीटोन, असा आपण दोन प्रकार पाहतो. ज्याच्यामध्ये आपण सिमेट्रिकल कीटोन आणि दुसरा प्रकार जो असेल तर अनसिमेट्रिकल कीटोन, असे दोन प्रकार आपल्याला कीटोनचे आपल्याला पाहायला मिळतील. पहा, म्हणून आपण कीटोन्समध्ये यालाच आपण काय म्हणतो, सिंपल कीटोन, आणि याला आपण काय म्हणतोय पहा, मिक्स्ड कीटोन, असे आपण दोन नावं लक्षात ठेवायचे आहेत. सिंपल कीटोन आपण कधी म्हणता पहा, फार सिंपल गोष्ट आहे. व्हेन द टू सिमिलर अल्किल ग्रुप्स अटॅच्ड विथ द कार्बोनिल कार्बन ॲटम इन कीटोन इज कॉल्ड लाईक द सिमेट्रिकल कीटोन. जेव्हा दोन सारखे अल्किल ग्रुप कार्बोनिल कार्बन ॲटमला जोडलेले असतील त्यावेळेस त्या कीटोनला आपण काय म्हणायचं आहे पहा, सिमेट्रिकल किंवा सिंपल कीटोन असं म्हणतो. म्हणून आपण when टू सिमिलर alkyl groups attached with carbonyl carbon atom in ketone, त्यांना आपण काय म्हणू शकता पहा, सिमेट्रिकल कीटोन किंवा सिंपल कीटोन असं म्हणतात. मग आता बघा, एखादा एक्झाम्पल आपण पाहत असताना हा CH3 C डबल बॉन्ड O CH3 असेल, याला आपण सिंपल कीटोन म्हणू, कारण या ठिकाणी हा जो कार्बोनिल कार्बन ॲटम आहे, या कार्बोनिल कार्बन ॲटमला दोन सेम अल्किल ग्रुप जोडलेले आहेत, त्यांना आपण सिंपल कीटोन असं म्हणतो. किंवा एखादा C2H5 असेल, C डबल बॉन्ड O हा C2H5 असेल, यालाच आपण डाय इथिल कीटोन असं म्हणतो. हा जो कीटोन असेल तर दोन सारखे अल्किल ग्रुप जोडलेले आहेत, म्हणून आपण याला काय म्हणू पहा, सिंपल कीटोन असं म्हणतात. त्याचबरोबर आपण एखादा CH3 हा CH3 हा C डबल बॉन्ड O हा CH3 आणि हा तुमचा CH3, याला आपण डाय आयसोप्रोपिल कीटोन असं म्हणतो. म्हणजे दोन सारखे अल्किल ग्रुप जर असतील तर त्यांना आपण काय म्हणू शकता पहा, सिंपल कीटोन असं म्हणतात. याच्यामध्ये आपण R इज इक्वल टू R असा आपण लक्षात ठेवा, हा जो आहे तोच इकडचा असतो, म्हणून आपण याला काय म्हणू पहा, R इज इक्वल टू R. याला लिहित असताना पहा, जनरली आपण R2CO असंही लिहिलं जातं, याचाच अर्थ आपण RC डबल बॉन्ड O R असं आपण त्याला म्हणतो. हे सिंपल कीटोनचं माहिती असावी. बरोबर. नेक्स्ट आपण पाहणार आहात अनसिमेट्रिकल कीटोन. अनसिमेट्रिकल कीटोनमध्ये आपण काय पाहणार आहात, व्हेन द टू डिफरंट अल्किल ग्रुप्स अटॅच्ड विथ द कार्बोनिल कार्बन ॲटम इन कीटोन इज कॉल्ड लाईक द अनसिमेट्रिकल कीटोन. जेव्हा दोन वेगळे अल्किल ग्रुप एखाद्या कार्बोनिल कार्बन ॲटमला जोडलेले असतात तेव्हा त्यांना
आपण काय म्हणू पहा, अनसिमेट्रिकल किंवा मिक्स्ड कीटोन असं म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकता, वेन टू different alkyl groups attached with carbon atom in ketone, त्यांना आपण काय म्हणू शकता, आपण अनसिमेट्रिकल कीटोन असं म्हणतात. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता RC≡OR', इथं R इज नॉट इक्वल टू R' असं आपण त्यांना म्हणतो. हा तुमचा मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल कीटोन असं म्हणतो. एक एक्झाम्पल आपण पाहतो, CH3C≡O हा C2H5. इथं आपल्याला हा इथिल ग्रुप आहे, हा तुमचा कोण असेल, मिथिल ग्रुप आहे. असे दोन वेगळे आपल्याला अल्किल ग्रुप ज्या कीटोनमध्ये आपल्याला कार्बोनिल कार्बनला जोडलेले असतात त्यांनाच आपण काय म्हणू, अनसिमेट्रिकल कीटोन असं म्हटलं जातं. दुसरं एक्झाम्पल पाहत असताना हा तुमचा CH3CH2 हा C≡O हा CH3 हा तुमचा CH3 असेल. यांना आपण काय म्हणतोय पहा, इथिल आयसोप्रोपिल कीटोन असं म्हटलं जातं. आणि यानुसार आपण काय म्हणतोय पहा, दीज आर दी अनसिमेट्रिकल कीटोन असं म्हटलं जातं. तर असे दोन प्रकार आपल्याला कीटोनचे आपल्याला पाहायला मिळतात पहा. मग यांचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीनं करतात ते आपण डिस्कशन करू. सिमेट्रिकल कीटोनचं नॉमेनक्लेचर आणि अनसिमेट्रिकल कीटोनचं नॉमेनक्लेचर हे थोडा बदल असतो, तो बदल आपण लक्षात ठेवायचा आहे. तर सिमेट्रिकल कीटोनचं नॉमेनक्लेचर आपल्याला जर कॉमन नेम सिस्टीमनुसार करायचं असेल तर कशा पद्धतीनं केलं जातं, ही सिंपल गोष्ट आहे, तुमच्या लक्षात येईल पहा. तर याच्यामध्ये आपण कॉमन नेम कुणाचं देणार आहात, तर एखाद्या सिमेट्रिकल कीटोनचं आपण देऊ पहा. तर याचं कॉमन नेम जर आपल्याला द्यायचं असेल, कॉमन नेम ऑफ सिंपल कीटोन. सिंपल कीटोनचं जर तुम्हाला कॉमन नेम द्यायचं असेल तर आपण कोणत्या फॉर्ममध्ये द्यायचं आहे पहा, डाय अल्किल कीटोन. म्हणजेच आपण काय करायचं आहे, द कॉमन नेम ऑफ सिंपल कीटोन is given in the form of dialkyl कीटोन. या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर द्यायचं आहे. याला आपण काय म्हणतो, डाय अल्किल कीटोन या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर करत असतात. कारण काय असेल, कारण सिंपल कीटोनमध्ये दोन्ही अल्किल ग्रुप सारखे असतात आणि दोन सारखे अल्किल ग्रुप असतील तर डाय प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो, त्यानुसार आपण डाय अल्किल म्हणता. आणि CO ग्रुपसाठी आपण काय म्हणतो पहा, कीटोन आपण उपयोगात आणता. म्हणून आपण याचं नाव लिहित असताना पहा, आता एकाचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल, C≡OCH3. याला आपण काय लिहिणार आहात, इथं दोन मिथिल ग्रुप आहेत, बरोबर आहे, हे दोन मिथिल ग्रुप आहेत. म्हणून आपण दोन वेळेस मिथिल लिहिण्याऐवजी दोन सारखे आहेत म्हणून आपण काय म्हणताय पहा, याला आपण डाय मिथिल असं आपण त्याला म्हणू. हा तुमचा डाय मिथिल असेल. आणि CO ग्रुपसाठी आपण काय लिहितो पहा, कीटोन. याला आपण काय म्हणू, डाय मिथिल कीटोन असं म्हटलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हा तुमचा CH3 हा CH2 C≡O हा C2H5 असेल. तर आता बघा, हे जरी वेगळं लिहिलं असेल तर दोन्हीही अल्किल ग्रुप सेम आहेत हे लक्षात असू द्या. म्हणून आपण याला सिंपल कीटोन म्हणू. आणि हे सिंपल कीटोन असताना दोन सारखे अल्किल ग्रुप आहेत आणि दोन कार्बनचा अल्किल ग्रुप कोण असतो, इथिल. दोन सारखे आहेत म्हणून डाय, आणि हा इथिल आहे म्हणून आपण डाय इथिल कीटोन असं आपण त्याचं नॉमेनक्लेचर करू शकता. हे डाय इथिल कीटोन हे त्याचं कॉमन नेम आपण लक्षात घेऊ. नेक्स्ट आपण पाहता, हा तुमचा CH3 CH2 हा CH2 C≡O हा CH2 आणि हा CH3. याचं कॉमन नेम आपण देत असताना आपण काय म्हणता, डाय N प्रोपिल. कारण प्रायमरी कार्बननी जोडलेला आहे. नॉर्मल कार्बन चेनच्या प्रायमरी कार्बननी जर फंक्शनल ग्रुपला जोडलेला असेल तर त्यावेळेस आपण काय घेता, N घेता. आणि असे दोन वेळेस आहेत म्हणून आपण काय लिहिता, डाय N प्रोपिल कीटोन. याला आपण काय म्हणू पहा, N प्रोपिल, डाय N प्रोपिल कीटोन असं म्हटलं जातं. तर असे आपल्याला कॉमन नेम आपल्याला देता येतील पहा. आता आपण आणखीन एक्झाम्पल आपण बघू, त्या सिंपल कीटोनचं किंवा सिमेट्रिकल कीटोनचं नॉमेनक्लेचर आपण कशा पद्धतीनं होतंय पहा. आता हे नॉमेनक्लेचर तुम्हाला जमलेलं असेल. हा CH3 हा C≡O CH3 आणि हा तुमचा CH3 असेल. तर याचं नॉमेनक्लेचर करताना पहा, हा कोणता ग्रुप आहे हे मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे, दोन सारखे आहेत म्हणून आपण काय लिहिता, डाय आयसोप्रोपिल कीटोन. याला आपण काय म्हणू, डाय
आयसोप्रोपिल हा कीटोन, हे त्याचं कॉमन नेम आपण त्या ठिकाणी सांगू शकता. दुसरं बघा, हा तुमचा CS3 CS3 हा CS3 असेल, हा C डबल बॉन्ड O हा CS3 हा CS3 आणि हा तुमचा CS3 असेल. याला आपण काय म्हणतोय पहा, हा जो ग्रुप आहे तर तो ग्रुप कोणता आहे बघा, तुम्हाला मी लिहून दिलेला हा ग्रुप, हा जर टर्शरी कार्बनला जर फंक्शनल ग्रुप जोडला तर त्यांना आपण काय म्हणतो, टर्शरी ब्युटिल ग्रुप. आणि हा याला आपण काय म्हणतो, टर्शरी ब्युटिल. हे किती वेळेस आहेत, 2 टाइम्स आहेत, म्हणून आपण काय लिहिता, डाय टर्शरी ब्युटिल. आणि CO ग्रुपसाठी कोणता शब्द वापरतो आपण, कीटोन. तर या पद्धतीनं आपण काय करतोय पहा, सिंपल कीटोनचं नॉमेनक्लेचर आपण करत असतो. लक्षात येईल, सिंपल कीटोनचं कॉमन नेम देत असताना डाय अल्किल कीटोन या स्वरूपामध्ये नॉमेनक्लेचर करायचं आहे. मग डाय कशासाठी, तर 2 सारखे अल्किल ग्रुप सिंपल कीटोनमध्ये प्रेझेंट असतात म्हणून डाय. अल्किल मग कार्बनच्या संख्येवरून ओळखा, आणि शेवटी CO ग्रुपसाठी आपण त्याचा शेवट कीटोननी करायचा. एवढं सिंपल नॉमेनक्लेचर आपल्याला या सिमेट्रिकल कीटोन किंवा सिंपल कीटोनचं आपण देत असतात. लक्षात येते. मग आता पहा, नेक्स्ट आपण पाहणार आहोत अनसिमेट्रिकल कीटोन, म्हणजे कॉमन नेम ऑफ अनसिमेट्रिकल कीटोन. तर कॉमन नेम ऑफ अनसिमेट्रिकल कीटोन. आता अनसिमेट्रिकल कीटोनचं नॉमेनक्लेचर करताना आपण काय लिहितोय पहा, द कॉमन नेम ऑफ अनसिमेट्रिकल कीटोन गिवन इन द फॉर्म ऑफ अल्किल अल्किल कीटोन ऑन द बेसिस ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर. मग आता बघा, ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की अनसिमेट्रिकल कीटोनमध्ये दोन्हीही वेगळे अल्किल ग्रुप असतात, आणि जर 2 वेगळे अल्किल ग्रुप जर असतील तर त्यावेळेस आपण काय म्हणतोय पहा, तर अल्किल अल्किल कीटोन या स्वरूपामध्ये नॉमेनक्लेचर द्यायचं आहे. आणि हे अल्किल अल्किल लिहित असताना अल्फाबेटिकल ऑर्डरचा आपण विचार करायचा, म्हणून आपण असं म्हणतो, द कॉमन नेम ऑफ अनसिमेट्रिकल कीटोन is given in the form of अल्किल कीटोन या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपण करत असतो. हे कशाच्या आधारावर अल्किल अल्किल कीटोन लिहायचा, ऑन द बेसिस ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण त्याचं अरेंजमेंट आपल्याला त्या अल्किल ग्रुपची करायची आहे. मग आता बघा, एक एक्झाम्पल आपण पाहतो, हा CS3 C डबल बॉन्ड O हा C2H5 आपल्याला दिलेला आहे. मग आता बघा, याच्यात आपण काय करतोय पहा, 2 वेगळे अल्किल ग्रुप आहेत. मग 2 वेगळे असताना हा इथिल आहे, हा मिथिल आहे. मग इथिलची सुरुवात E न होते, मिथिलची सुरुवात M न होते, म्हणून अगोदर कुणाचं नाव येईल पहा, इथिल, म्हणून आपण लिहितो इथिल. त्यानंतर काय असेल, मिथिल, आणि त्यानंतर काय असेल तुम्हाला हा कीटोन. याला आपण काय म्हणतो, इथिल मिथिल कीटोन. हे अल्फाबेटिकली अरेंजमेंट आपल्याला करायची. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, हा तुमचा CS3 हा CH2 हा C डबल बॉन्ड O हा CH2 आणि हा तुमचा CS3 असेल. हा तुमचा इथिल ग्रुप आहे, हा N प्रोपिल ग्रुप आहे. त्यानुसार आपण काय नॉमेनक्लेचर करू शकता, इथिल अगोदर येतो कारण प्रोपिलचा P येतो आणि इथिलचा E येतो, म्हणून आपण इथिल अगोदर येतो, म्हणून इथिल N प्रोपिल कीटोन, हे त्याचं नाव सांगता येईल. दुसरं नेक्स्ट बघा, हा तुमचा CS3 हा CH2 C डबल बॉन्ड O हा तुमचा CS3 आणि हा तुमचा CS3. याच्यामध्ये आपल्याला इथिल आणि हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे. तर इथिल अगोदर येतो, त्याच्यानंतर आयसोप्रोपिल ग्रुप येतो. त्यानुसार आपल्याला काय नाव येईल पहा, तर इथं इथिल आयसोप्रोपिल कीटोन असं आपण त्याचं नॉमेनक्लेचर करू शकता. हे मिक्स्ड कीटोनचं किंवा अनसिमेट्रिकल कीटोनचं नॉमेनक्लेचर आपण करू शकता. पहा, प्रिफिक्सचा आपण अल्फाबेट्स घ्यायचा नाही, त्याच्या नावाची सुरुवात जिथून होते, ज्या अल्फाबेट्सने होते त्यासाठी अल्फाबेटिकल ऑर्डर उपयोगात आणायचा. आयसोचा उपयोग करायचा नाही, कुणाचा, पीचा उपयोग करायचा अल्फाबेट्स ठरवत असताना. म्हणून आपण हे अनसिमेट्रिकल कीटोनचं नॉमेनक्लेचर आपण या पद्धतीनं आपण करू शकता. पहा, तर हे आपण कीटोनचं
कॉमन नेम आपण डिस्कशन आपण केलात पा. आता नेक्स्ट आपण हे कॉमन नेम सिस्टीमच्या नंतर आपण IUPAC नॉमेनक्लेचरकडे आपण जाणार आहात. तर ते IUPAC नॉमेनक्लेचर आपण कशाला म्हणतात, कशा पद्धतीनं दिलं जातं, एका 1 बाय 1 आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आपण शिकू पहा. तर आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेत असताना IUPAC नेम ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइडचं तर तुम्हाला नॉमेनक्लेचर IUPAC सिस्टीमनुसार करायचं आहे. रूल्स आपल्याला तेच असतील. सिलेक्शन ऑफ प्रिन्सिपल कार्बन चेन, त्यानंतर प्रिन्सिपल कार्बन चेन सिलेक्शन करताना जी प्रायोरिटी सांगितली, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, मल्टिपल बॉन्ड, आणि त्यानंतर आपल्याला काय असेल पा नंबर ऑफ कार्बन आयटम्स और मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे व्हेरिएशन सांगितले त्या व्हेरिएशननुसार आपण प्रिन्सिपल कार्बन चेन आपण सिलेक्शन करतो. त्यानंतर आपण काय करू शकता पा नंबर द्यायचे आहेत. नंबर देत असताना मी तुम्हाला सांगितला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, मल्टिपल बॉन्ड्स आणि सबस्टिट्युएंट्स याच प्रायोरिटी ऑर्डरनुसार आपण त्याचं नंबरिंग आपण करत असतो. त्याच्यामध्ये जे व्हेरिएशन असेल तर त्या व्हेरिएशनबद्दल पण आपण डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट आपण पुढं काय पाहिलात पहा की यात एका कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आपण करत असताना आपण काय करायचं आहे, तर ज्या चेनमध्ये आपल्याला हा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप येतो ती कार्बन चेन आपण सिलेक्शन करायची आहे. आणि त्याचबरोबर आपण पुढं काय लक्षात ठेवायचं आहे पहा की त्याला नंबर देत असताना फर्स्ट नंबर ऑलवेज गिवन टू द कार्बोनिल कार्बन आयटम इन अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्समध्ये कार्बोनिल कार्बन आयटमला कधीही 1 नंबर द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण पुढे जातोय पहा नंबर दिल्यानंतर सबस्टिट्युएंट्स आयडेंटिफाय करायचं आहे. 2 असतील तर सारखे असतील तर डाय, 3 सारखे असतील तर ट्राय, टेट्रा हे प्रिफिक्स उपयोगात आणा. डिफरंट सबस्टिट्युएंट्स असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण त्याची अरेंजमेंट करतो. आणि त्यानंतर आपण शेवटी आयडेंटिफाय द पॅरेंट अल्केन. पॅरेंट अल्केन आपण नंबर ऑफ कार्बन आयटम इन सिलेक्टेड कार्बन चेन याच्या आधारावर करतो. आणि त्यानंतर आपण पुढे काय करता पहा युजिंग द सफिक्स दॅट इज द AL. एवढं आपण या स्वरूपामध्ये अल्कॅनाल या स्वरूपामध्ये कोणत्याही अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे. तर हे रूल्स आपण एक एक सांगत असताना त्याच्यासोबत एक्झाम्पल घेत असतो. तर त्यासाठी आपण एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे पहा. तर IUPAC नेम ऑफ अल्डिहाइड is given in the form of अल्कॅनल किंवा अल्कॅनाल म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा. AL हा तुमचा काय असतो पा सफिक्स असतो, बरोबर आहे. अल्कॅनाल या स्वरूपामध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर कोणत्याही अल्डिहाइडचं आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतो. त्या एक्झाम्पलमध्ये आपण लक्षात ठेवा हा CH3, हा CH2, हा CH3, हा CHO असेल आणि त्यानंतर तुमचा हा CH3 दिलेला आहे. असा कंपाऊंड तुम्हाला जर असेल तर याचं नॉमेनक्लेचर करत असताना इथं चेन सिलेक्शन करत असताना कार्बोनिल कार्बन आयटम कधीही प्रिन्सिपल कार्बन चेनमध्ये आपल्याला येतो. आणि त्यामुळे आपण काय करतोय पहा ही चेन आपण सिलेक्शन करायची. कोणती चेन सिलेक्शन करणार, ज्या चेनमध्ये अल्डिहाइड ग्रुप येतो ती कार्बन चेन आपण सिलेक्शन करायची आहे. आणि त्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बनची संख्या आली पाहिजे. त्यानंतर मी काय सांगितलं पहा नंबर द्यायचे आहेत. नंबर देत असताना आपण काय करतोय या कार्बोनिल कार्बन आयटमला कधीही 1 नंबर आपण देत असतो. म्हणून आपण हा कार्बोनिल कार्बन आयटम म्हणजेच मी याला असं लिहू शकतो पहा C+O हा तुमचा H. या कार्बनला आपण काय म्हणतो कार्बोनिल कार्बन आयटम असं म्हणतात. या कार्बोनिल कार्बन आयटमला 1 नंबर द्यायचा. 2, 3, 4, 5 हा कुठेही असो त्याला कधी आपण नंबर 1 द्यायचा. त्यानंतर पहा पुन्हा सबस्टिट्युएंट्स हा मिथिल आहे, हा तुमचा मिथिल आहे, सेम आहेत म्हणून आपण डाय लिहितो. त्यांची पोझिशन लिहायची काय असेल 2,3 डाय मिथिल, राईट. त्यानंतर पहा पॅरेंट अल्केन ओळखायचं आहे. टोटल नंबर ऑफ कार्बन आयटम इन प्रिन्सिपल कार्बन चेन 5 आहेत. 5 असेल तर अल्क कोणता पेंट, बरोबर आहे, हा पेंट असेल. त्यानंतर प्रायमरी सफिक्स सिंगल बॉन्डेड कार्बन चेन आहे. मग सिंगल बॉन्डेड कार्बन चेन असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणायचं आहे
तर ANE म्हणून आपण इथं लिहिला ANE मधला ई रिप्लेस करायचा, याचा सफिक्स कोणता आहे तुम्हाला माहिती आहे AL. याची पोझिशन द्यायची गरज पडत नाही कारण तो कधीही फर्स्ट नंबरवर प्रेझेंट असतो. म्हणून आपण 2,3 डायमिथिल पेंटॅनॉल हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला पाहायला मिळतं. पहा लक्षात राहील. तर याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट गोष्ट काय लक्षात ठेवायची पहा, द फर्स्ट नंबर is always given to carbonyl carbon atom. याला आपण काय म्हणतो, कार्बोनिल कार्बन ॲटम इन अल्डिहाइड, असा आपण त्याचा नंबर आपण द्यायचा. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कार्बोनिल कार्बन ॲटमला आपण काय करतो, प्रिन्सिपल कार्बन चेनमध्ये इन्क्लूड करतो आणि त्याच कार्बनला फर्स्ट नंबर आपण द्यायचा, हे आपण लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण पुन्हा सफिक्स जो असेल, सफिक्स आपण अल्डिहाइडचा काय असेल तर तो AL, म्हणजे या ठिकाणी आपल्याला AL सफिक्स आपण उपयोगात आणू शकता. इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आपल्याला काय द्यायचं आहे त्याची पोझिशन देण्याची गरज पडणार नाही. तर असं आपण हे जे अल्डिहाइडच्या नॉमेनक्लेचरसाठी तेच रूल आहेत, फक्त थोडा बदल असतो. तो बदल मी तुम्हाला तुमच्या बोर्डवर लिहिलेला आहे, त्यानुसार तुम्हाला नॉमेनक्लेचर करता आलं पाहिजे. लक्षात येते. आता बघा काही एक्झाम्पल आपण करू आणि मग आपण जेवढे गरजेचे आहेत, जे आपण कॅप्राल्डिहाइडपर्यंत आपण बघितला त्याचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीनं होतं ते आपण बघू. पहा तर आता पहा याच्यामध्ये आपण काय करतोय, तर हे तुम्हाला काय असेल पहा, हे रूल्स आपण लक्षात ठेवा आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल पाहू. पहा एक्झाम्पलमध्ये आपण एक एक आपण पाहणार आहात, ज्याच्यामध्ये आपण काय सांगतोय पहा. हा तुमचा अल्डिहाइड असेल, इथं कॉमन नेम असेल, कॉमन नेम आणि त्यानंतर काय असेल पहा IUPAC नेम. तर आता बघा अल्डिहाइड्स आणि त्याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अल्कोहोल्समध्ये आणि अल्डिहाइडमध्ये थोडा बदल आहे. ALच्या ठिकाणी O असतो अल्कोहोलमध्ये, एवढाच बदल. इथं तुम्हाला काय असेल पहा, एखादा तुमचा HC_OH असेल, याचं नाव तुम्हाला माहिती आहे. 1 कार्बन कंटेनिंग अल्डिहाइड कोणता असतो, फॉर्माल्डिहाइड, बरोबर आहे. हा तुमचा फॉर्माल्डिहाइड, राईट. आता पहा याच्यामध्ये आपल्याला चेन सिलेक्शन करायची गरज आहे का, नाही. एकच कार्बन आहे त्यामुळे चेन सिलेक्शन नाही, नंबर नाही, सबस्टिट्युएंट्स नाहीत. मग शेवटी आपण रूट अल्केनवर जातो. रूट काय असेल, एक कार्बन आहे म्हणजे कोण असेल, मिथ. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय असेल, ANE मधला ई रिप्लेस करायचा आणि त्या ठिकाणी काय लिहायचा, AL. काय लिहिता, मिथॅनल आपल्याला मिळतो. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघत असताना हा CH3 C_O हा तुमचा H असेल. याच्यामध्ये आपल्याला 2 कार्बनचा अल्डिहाइड कोणता असेल, ॲसिटाल्डिहाइड. हा तुमचा ॲसिटाल्डिहाइड आपल्याला मिळतो. याच्यानुसार आपल्याला काय मिळेल, 2 कार्बनची संख्या म्हणजे कोण असेल, इथेनमधला ई काढा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं आहे, AL, इथॅनल आपण त्याला म्हणतो. त्याचबरोबर आपण काय म्हणता, हा CH3 CH2 हा C_O हा तुमचा H असेल. याला आपण काय म्हणू शकता, प्रोपिऑनॉल्डिहाइड. हा प्रोपिऑनॉल्डिहाइड आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये 3 कार्बन आहेत म्हणजे कोण असेल, प्रोपेन. हा तुमचा प्रोपेन असेल, त्यातला ई काढायचा आणि तिथं काय लिहायचा, AL. त्याला आपण काय म्हणतो, प्रोपॅनल. आणि हा तुमचा प्रोपिऑनॉल्डिहाइड असं आपण लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण पाहता हा तुमचा CH3 CH2 हा CH2 C_O आणि हा H. याच्यात तुम्हाला 4 कार्बन आयटम आहेत म्हणजे कोण असेल, ब्युटॅरॉल्डिहाइड. हा तुमचा ब्युटॅरॉल्डिहाइड आपल्याला मिळतो आणि या ब्युटॅरॉल्डिहाइडमध्ये 4 कार्बनची संख्या म्हणून कोण असेल, ब्युटेनमधला ई काढायचा आणि तिथं काय लिहायचा, AL. हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर बघा दुसरा कोणता असेल, CH3 हा CH3 हा C_O हा O आणि हा तुमचा H असेल. याला आपण काय म्हणू, 4 कार्बन आहेत पण शेवटून दुसऱ्या नंबरवर एक मिथिल ग्रुप आहे म्हणजे काय असेल, आयसो. 4 कार्बन आयटम म्हणून ब्युटॅरॉल्डिहाइड. याला आपण काय म्हणू, आयसोब्युटॅरॉल्डिहाइड. मग याचा IUPAC नॉमेनक्लेचर करताना ही चेन आपण सिलेक्शन केला 1 2 3 म्हणजे याचा अर्थ काय होतो, 2 मिथिल. 3 कार्बनची संख्या प्रोपॅनल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, 2 मिथिल
हा काय असेल तुमचा प्रोपॅनल, हे तुम्हाला काय असेल पहा IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला सांगता येईल पहा. नेक्स्ट आपण पुढचे एक्झाम्पल जर आपण बघितला तर पुढचे एक्झाम्पल आपण जर पाहत असाल तर याच्यामध्ये आपण हा CH3, CH2, CH2, हा CH2, हा C डबल बॉन्ड O आणि हा H असेल. आता याच्यामध्ये 5 कार्बन आयटम आहेत. 5 कार्बन आयटम जर असतील तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकता, कॉमन नेम जर सांगायचं असेल तर कॉमन नेम काय मिळेल आपल्याला, व्हॅलराल्डिहाइड. व्हॅलराल्डिहाइड आपण त्यांना म्हणू. आणि जर आपण एखादा IUPAC नॉमेनक्लेचर द्यायचं असेल तर काय असेल IUPAC नॉमेनक्लेचर, तर याच्यामध्ये आपण 5 कार्बन म्हणजे काय असेल पेंट, ANE म्हणजेच काय असेल तुमचा E काढायचा आणि तिथं काय लिहायचा AL, त्याला आपण काय म्हणतो पेंटॅनल असं आपण त्याला म्हणतात. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, हा तुमचा CH3, हा CH3, हा CH2, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल. आता बघा याच्यामध्ये कॉमन नेम जर द्यायचा असेल तर काय करताल, तर शेवटून दुसऱ्या नंबरवर एक मिथिल ग्रुप आहे म्हणून आपण काय लिहितो आयसो. 5 कार्बन आयटम आहेत म्हणून काय लिहिता व्हॅलराल्डिहाइड, याला आपण आयसो व्हॅलराल्डिहाइड असं म्हटलं जातं. याला आपण कॉमन नेम म्हणू, हा कॉमन नेम असेल. आणि आता IUPAC नेम काय लिहिणार आहात, ही चेन आपण सिलेक्शन करू. चेन सिलेक्शन केल्यानंतर नंबर द्यायचे आहेत. याला आपण 1, हा तुमचा 2, हा 3 आणि हा काय असेल तुमचा 4 म्हणून आपण काय लिहिता 3 मिथिल आणि त्यानंतर 4 कार्बन म्हणून ब्युटॅनल. हे असे आपण नॉमेनक्लेचर आपण कॉमन नेम आणि IUPAC सिस्टीमनुसार आपण नॉमेनक्लेचर आपण करू शकता पहा. लक्षात येईल. तर असे जे कंपाऊंड्स असतात तर या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतोय पहा, तर हे अल्डिहाइड्स आपण त्यांना म्हणू शकता पहा. नेक्स्ट आपण पुढे जाणार आहात, याचे काही एक्झाम्पल आपण बघू. मिक्स फंक्शनल ग्रुप आपण ठेवून आपण त्याचे एक्झाम्पल करण्याचा प्रयत्न करू पहा. तर याच्यामध्ये आपण काय करतोय पहा, हे कमीत कमी एवढे तुम्हाला नॉमेनक्लेचर आलेच पाहिजेत तरच तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला समजणार आहे. तर हे नॉमेनक्लेचर आपल्याला आलेच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला पुढं अल्डिहाइड कंपाऊंड्स आपल्याला कधी समजणार नाहीत. आता पहा, असा तुम्हाला दिलेला कंपाऊंड आहे, याचं नॉमेनक्लेचर करायचं आहे. तर हा एक तर अल्डिहाइड आहे, बरोबर आहे. अल्डिहाइड असेल तर मी काय सांगितला, फर्स्ट नंबर ऑलवेज गिवन टू द कार्बोनिल कार्बन. हा कार्बोनिल कार्बन आहे, इथं कोण असतो, कार्बन असतो. इथं 1 2 3 4 लाईन एकत्र आल्या म्हणून कार्बन असतो. आणि म्हणून आपण याला 1, हा 2, आता इकडे गेलात तर 3 येतो, इकडे गेलात तर तुम्हाला 4 येतात म्हणून आपण ही चेन सिलेक्शन केलात, बरोबर. त्यानंतर हा तुमचा मिथिल ग्रुप आहे, तो सबस्टिट्युएंट्स आहे म्हणून आपण काय लिहिता 2 मिथिल, राईट. आणि त्यानंतर आपण काय म्हणतो 4 कार्बन आयटम्स आहेत म्हणून आपण काय लिहिता ब्यूट. सिंगल बॉन्डेड कार्बन चेन आहे म्हणून ANE मधला E रिप्लेस, तिथं सफिक्स कोणता, सेकंडरी सफिक्स AL म्हणून आपण 2 मिथिल ब्युटॅनल असं आपण त्यांना म्हणू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आता पहा याचं नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो हे लक्षात घ्या. पहिल्यांदा कार्बोनिल कार्बन आयटम आपण बघितला, तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप बनतो. याला आपण 1 नंबर दिला, हा 2 झाला, बरोबर आहे. आता इकडे जाऊ शकता तुम्ही, इकडे जाऊ शकता, इकडे गेलात तरी तेवढी कार्बन, इकडे गेलात तरी तेवढी कार्बनची संख्या सेम आहे. मग आपण पुन्हा कुठं जातो, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या नंतर कुठं जाता, मल्टिपल बॉन्डकडे जाता म्हणून आपण मल्टिपल बॉन्डकडे आपण जाऊ. हा तुमचा काय असेल 3 आणि हा काय असेल तुमचा 4, बरोबर आहे. तर याला आपण 1 2 3 4 आपण अशी चेन आपण सिलेक्शन केलात, त्याला प्रिन्सिपल कार्बन चेन असं म्हणतो. मग आता हा तुमचा कोण ग्रुप आहे, हा CH2 आणि हा CH3 म्हणजे कोण असेल इथिल. तो कुठं जोडला आहे, दुसऱ्या कार्बनला म्हणून आपण 2 इथिल, याला काय म्हणून आपण 2 इथिल असं म्हणतो. आणि हे 4 कार्बनची संख्या आहे, म्हणजे 4 कार्बनची संख्या असेल तर काय असेल तर ब्यूट, बरोबर आहे. हा तुमचा ब्यूट आहे. आता प्रायमरी सफिक्स उपयोगात आणायचा आहे. डबल बॉन्डेड कार्बन चेन आहे, डबल बॉन्डेड कार्बन चेन असेल तर कोणता असेल ENE, त्याची पोझिशन लिहा, हा 2ENE आपण लिहितो, बरोबर आहे. हा 2ENE. त्यानंतर आपल्याला याचा सफिक्स सेकंडरी सफिक्स घ्यायचा आहे. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा जो सफिक्स असतो त्यांनाच आपण सेकंडरी सफिक्स असं म्हणतो. मग याच्यामध्ये आपल्याला सेकंडरी सफिक्स लिहित असताना AL म्हणजेच आपल्याला 2 इथिल ब्यूट
टू इन आल असं आपण त्याला म्हणतो. हे त्याचा IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला पाहायला मिळेल. पहा लक्षात येते तुमच्या. तर या पद्धतीनं आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर करता आलं पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. पुढचे एक्झाम्पल जर आपण पाहिलात, आता बघा याच्यामध्ये आपण पुन्हा नॉमेनक्लेचर आपण करत कसंही लिहा, तेच नाव आपल्याला, आपले रूल सोडायचे नाहीत. याला आपण फर्स्ट नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर, राईट. मग आता आपण काय करणार आहात, तर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला नंबर 1 देतो, नाहीतर मल्टिपल बॉन्डला देताल. पहिल्यांदा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला नंबर ॲज पर ॲज लोअर नंबरला देतो. मग आपण काय म्हणता, हा 2 मिथिल, हा 2 मिथिल म्हणजे हा तुमचा मिथिल ग्रुप सेकंड कार्बनला जोडला आहे. त्यानंतर आपण काय लिहिता, 4 कार्बनची संख्या म्हणून ब्यूट. त्यानंतर थर्ड कार्बनपासून डबल बॉन्ड स्टार्ट आहे म्हणून आपण 3. आणि डबल बॉन्डसाठी कोणता सफिक्स, ENE मधला ई काढून टाकला आणि तिथं काय लिहायचं आपल्याला, AL. यालाच आपण काय म्हणतोय, 2 मिथिल ब्यूट 3 इन आल असं आपण त्याला म्हणतो. तर हे आपण त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला करता आलं पाहिजे. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. असा मॉलिक्यूल आहे. तर या मॉलिक्युल्समध्ये आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप हा असेल. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. कारण अल्डिहाइडला कधी नंबर 1 आपण लिहायला सांगितलेला. त्यानुसार तुम्हाला काय असेल पहा, हा 2 मिथिल, हा 2 मिथिल आपण म्हणतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण काय म्हणू शकता, 6, हा 6 कार्बन आयटम असतील तर काय असेल, हेक्स. ट्रिपल बॉन्ड आहे आणि तो थर्ड कार्बनपासून स्टार्ट झाला म्हणून 3. त्याचा सफिक्स YNE, YNE मधला ई काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी काय लिहायचा, AL. हा तुमचा 2 मिथिल हेक्स 3NL असं आपण त्याला म्हणतो. तर या पद्धतीनं आपण काय म्हणू शकता, हे नॉमेनक्लेचर आपल्याला अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर करता आलं पाहिजे. लक्षात येईल. तर हे अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर आपण शिकलात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहू पहा, कीटोन कार्बॉक्झिलिक ॲसिडचं आपण नॉमेनक्लेचर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करू. धन्यवाद.